बाळगुली मी बोलतो. माझा इथं बघून बोला ना. आणि मला काय इथं बघायचं आहे ते खाली आवाज उखड तर खाली साहेब. मी सिद्धार्थ कॉलनीमध्ये 004 तुम्ही राहायला होतो. त्या रूमचा लपडं झालं. रूम मी 18 लाखाला 18 लाख रुपये गेल्याच्यानंतर माझा एक मुलगा आहे. मला 2 मुलं एक मुलगी आहे. मुलगी काय मला म्हटली, पप्पा आपल्याला मुंबईमध्ये रूम घ्यायचं आहे, घे ना बायचं. त्या मुली माझ्याकडून काय केलं, मला माझी स्वतःची रिक्षा आहे, यांनी मला घेतलं आणि खारघरला घेऊन गेले. मला खारघरला घेऊन गेल्याच्यानंतर त्यांनी आज घोड्याने 3 लाखाचे पहिले दागिने बनवले. त्याच्यामध्ये मला एक चेन बनवली आणि 2 अंगठ्या बनवल्या. आता म्हातारी काय म्हणते, अहो तुम्ही दारू पिलेले असतात, असं तुमचा मोबाईल चोरी झाला आहे, तुमचे पैसे गेले, तुम्ही अंगठ्यानंतर काय घालू नका. मला ठीक आहे. अरे बाई माझी ती ट्रेन चढली, माझ्याकडे 1 रुपया नाही. मला आता तुमचा धंदा मला काय करायला जमत नाही पाहिजे. काय आहे ती अशी? हां, मग आम्ही काय करू? आम्ही काय करू? अरे आम्ही काय करू म्हणजे मग माझे पैसे ती म्हटलं, मग माझ्या मुलीचा नवरा आहे, त्याला मी म्हटलं 5 वर्षापूर्वी 25,000 दिले होते. हां, त्याला म्हटलं माझे पैसे देऊन टाक. माझी नात आहे, ती ग्रॅज्युएट आहे. हां, तिथे ग्रॅज्युएशन झाले. मला म्हटले, बाबा मलाही 25,000 रुपये द्या. दिले. हे माझी लेक मला काय म्हटली, पप्पा मलाही 25,000 रुपये द्या. मी म्हटलं बाहेर सगळे असेच पैसे खर्च होऊन जाते आणि मग दुनियेचं टेन्शन होईल आपल्याला. हे असे काय काम करू नको. तर मला म्हटले, मी रूम पाहिला आहे. किती मंजिल आहे पाहिला आहे? सारना सोसायटीमध्ये 2रा माळा 34. बरं ठीक आहे. माझी मुलगी मला काय म्हटले, मी असा रूम बनवणार ना, तर माझ्या घरात मी पाय न टाकायचं. पण तो रूम बनल, ठीक आहे. बनवला रूम. त्यांनी बौद्ध आचार्यासारखी पूजा घातली. त्यातच राजेश त्याकडून जेवण मागवलं. किती 16,000. मस्तपैकी 2 माणसं जेवले, सर्व काय झालं. मस्त आनंदाने दिवस गेला. आणि मग काय झालं, आता याच्यावरती कर्ज किती आहे, आता मला काय करायचं त्या कर्जचं? हां, मी काय तुला सांगितलं तू कर्ज कर म्हणून? हां, ही पुरी मला ऐकायला तयार नाही. त्या म्हाताऱ्याला म्हटलं, माझ्या अंगठ्या दे रे 2. नाही मी देणार नाही. आणि म्हटलं बाई मला अंगठ्या दे, तर मोडू दे. त्याच्या अंगठ्याच्या आले किती 48,000 रुपये. 48,000 मधून लोकांनी मला किती